साखर उद्योगातील कामगारांचे हक्क, सुरक्षितता आणि कल्याण जपण्यासाठी संघटनांनी अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असून आवश्यक वाटल्यास कामगारांच्या हितासाठी संघर्ष करण्यासही मागे हटता कामा नये, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी केले। शिर्डी येथील आयोजित साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने आयोजित या शिबिरात राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व साखर उद्योगाशी संबंधित प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जयंत पाटील म्हणाले, कामगारांचे प्रश्न केवळ वेतनापुरते मर्यादित नसून रोजगाराची सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, आरोग्य सुविधा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार यांचाही विचार होणे आवश्यक आहे। लोकशाही व्यवस्थेत कामगारांच्या न्याय मागण्यासाठी संघटनांनी सक्षम भूमिका घेणे ही काळाची गरज आहे। बदलत्या औद्योगिक परिस्थितीत कामगार चळवळीला अधिक बळकट करण्यासाठी संघटनांनी संघटितपणे कार्य केले पाहिजे। दुपारच्या सत्रात साखर कारखान्यांसमोरील आव्हाने, कामगारांची सद्यस्थिती, नवीन श्रमसंहिता तसेच कामगारांनी आत्मसात करावयाच्या कौशल्यावर मार्गदर्शन करण्यात आले। तज्ञांनी बदलत्या औद्योगिक व्यवस्थेत कामगारांची तांत्रिक ज्ञान व कौशल्य वाढीवर भर देण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले। महाराष्ट्र राज्य कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस रावसाहेब पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले। मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला। कार्यक्रमास राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, अविनाश आपटे, युवराज रणवेरे, अशोक विराजदार, DM निमसे, नितीन बेनकर, प्रदीप शिंदे, राजेंद्र तावरे, सयाजी कदम, संजय मोरे, संजय पाटील, योगेंद्र हंबीर यांच्यासह विविध साखर कारखान्यांचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश हापसे आणि चंद्रशेखर कलंगी यांनी केले। आभार प्रदर्शन DM निमसे यांनी मानले। शिबिरातून कामगार संघटनांना अधिक सक्षम, संघटित आणि परिणामकारकपणे काम करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।